आणखी एक मोठी बातमी आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात पीछेहाट झाल्यानंतर आता भाजपनं विधानसभा निवडणुकीकडे आपला मोर्चा वळवलाय। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्यामध्ये आहेत। पुण्यात बालेवाडी परिसरात असलेल्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात भाजपची आज चिंतन बैठक आयोजित करण्यात आली आहे आणि या बैठकीच्या निमित्तानं अमित शहा हे भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। तसंच भाजप आगामी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग पुण्यातूनच फुंकणार असल्याचं बोललं जात आहे। तर विधानसभेच्या तयारीसाठी भाजपचं हे अधिवेशन आज आयोजित करण्यात आलेलं आहे। विधानसभेच्या तयारीसाठी रोडमॅप ठरवला जाणार आहे आजच्या या महाअधिवेशनामध्ये। त्याचसोबत विरोधकांच्या खोट्या नरेटिव्हबाबत प्रस्ताव मांडला जाईल। आज सकाळी 11 वाजता अधिवेशनाचं उद्घाटन करण्यात येणार आहे। दुपारी 12:30 वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मार्गदर्शन असणार आहे। तर दुपारी 2:30 वाजता देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करतील। तर गृहमंत्री अमित शहा दुपारी 3 वाजता उपस्थितांना संबोधित करतील आणि भाजपचे अंदाजे 5000हून जास्त पदाधिकारी या महाअधिवेशनाला उपस्थित असतील। लोकसभा निवडणुकीत अबकी बार 400 पारचा नारा भाजपला काही अर्थानं महागात ठरला आणि याचाच एक महत्वाचा मुद्दा अर्थात 400 पार झाल्यानंतर भाजप संविधान बदलेल असा एक नॅरेटिव्ह सेट केला गेला। यातूनच आता धडा घेत भाजपनं खास करून महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये ज्यावेळेस पहिली निवडणूक होते त्याच ठिकाणी संविधान हे भाजपसाठी किती महत्वाचं आहे, जे फेक नॅरेटिव्ह विरोधकांकडून दिलं गेलं ते खोडून काढण्याचा जोरदार प्रयत्न अगदी पहिल्याच महाअधिवेशनाच्या बैठकीमध्ये भाजपकडून केला जातोय। आपण बघतोय की जवळपास एक मोठं बॅनर संपूर्ण वॉल कव्हर करेल असं एक बॅनर, ज्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी शपथ घेताना ज्या संविधानाला माथा टेकला होता तोच फोटो इथे लावण्यात आले आणि त्यासोबत मेरे जीवन का हर पल डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर द्वारा दिए गए संविधान को मूल्यों को समर्पित करता है। याचाच अर्थ कोणत्याही परिस्थितीत संविधान बदलणार नाही। आपण बघतो की स्टेजच्या दोन्ही बाजूला महत्वाचे जो 2 बॅनर्स लावण्यात आलेले आहेत, डिजिटल स्क्रीन जे लावण्यात आहेत त्या ठिकाणी देखील तशाच पद्धतीनं शीर्षक देणारा आणि तोच फोटो लावण्यात आला। एकंदरीत भाजपनं ज्या पद्धतीनं फेक नॅरेटिव्ह विरोधकांकडून दिले गेले, खास करून संविधान बदलाचा नारा, ज्यामुळे मोठा एक दलित वोटर जो की भाजपपासून दुरावला गेला, संविधानाप्रती जागरूक असणारा मतदार भाजपपासून दुरावला गेला आणि अशा पद्धतीनं फेक नॅरेटिव्ह ज्या पद्धतीनं भाजपला फटका देणार ठरलं, त्यातून आता कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही पद्धतीनं संविधान बदलणार नाही, संविधानाशी भाजप लॉयल राहील अशा पद्धतीचा एक संदेश आजच्या महाअधिवेशनात देण्यात येतोय। रमेश राहुलझोरी, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तर भाजपच्या अधिवेशनाआधी पुण्यामध्ये भाजपची महत्त्वाची बैठक पार पडली। काल रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अमित शहांसोबत बैठक झाली। या बैठकीत अमित शहांनी विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून मिळाली। अधिक माहितीसाठी जाऊयात पुण्यातून आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत जोडले गेलेत पुण्यातून। चंद्रकांत, एकतर काल रात्री उशिरा या बैठका झाल्यात अमित शहा यांच्या महायुतीच्या नेत्यांसोबत आणि त्यासोबत आज जो भाजपचा महामेळावा बालेवाडी इथे पार पडतोय त्याबद्दल काय माहिती? श्वेता, आज जे महाअधिवेशन होते भाजपचं बालेवाडीच्या क्रीडा संकुलात, त्याच्या आधीच्या या सगळ्या बैठका आहेत। मग हॉटेल ह्याच JW मॅरियटवर रात्री अमित भाई 11 वाजता आले होते। त्यानंतर इथं त्यांच्या स्वागताला होते दस्तूर खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री, महायुतीचा प्रमुख घटक असलेले आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा। ही एक्सक्लुझिव्ह माहिती आपल्याकडे आहे आणि दादा इथं भेटले। मग दादा तो अमित भाईंना येईपर्यंत तब्बल 20 मिनिटं हॉटेलच्या लाऊंजमध्ये वाट बघत होते अमित भाईंची। त्यानंतर एकटेच होते दादा, कॅनवाय आणला नव्हता। दादांनी फक्त एक गाडी घेऊन दादा आले होते माध्यमांना कळू नये म्हणून। मग दादा आल्यानंतर दादाच अमित भाईंना हॉटेलच्या सूटमध्ये घेऊन गेले, सोबत देवेंद्र फडणवीस पण होते। वरती तिघांची चर्चा झाली। नंतर अजितदादा आपल्या घरी जिजाई बंगल्यावर इकडे पुण्यातच भोसलेनगरला तिथं निघून गेले। मग अमित भाई आणि देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा वेगळी बैठक झाली। त्यामध्ये त्यांनी पूर्ण आढावा घेतला पुढे कसं जायचं, कारण आपल्याला माहिती लोकसभेत दारुण पराभव झालेला आहे भाजपचा आणि महायुतीचा। शिंदे साहेबांनी थोडंफार 7 जागा जिंकल्या, भाजपनी 9 आणि अजितदादांना तर अवघी 1 जागा मिळाली। मग विधानसभेत
हे चित्र जर बदलायचं असेल तर महायुतीला पुन्हा एकत्र लढावं लागेल. पण एकत्र लढायचं तर संघातूनच अजितदादांना सोबत घेण्यावर विरोध सुरू आहे. सातत्याने त्यांचं ऑब्झर्व्हर असेल, विवेक असेल, हे त्यांच्या मुखपत्रांमधून सातत्याने दादांच्या विरोधात टीका होते. मग अशा सगळ्या परिस्थितीत पुढे कसं जायचं याच्यावर आज विचार मंथन होईल कदाचित. आणि दुसरी एक माहिती आणखीन आपल्याला सूत्रांनी मिळाली की याच बैठकीत रात्री अजितदादांनी पुढच्या वेळ घेतलेली अमित भाईंची. कारण महायुतीची बैठक जी आहे दिल्लीत होणारी पुढच्या आठवड्यात, त्याला अमित भाई असतील, अजितदादा असतील, एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस, महायुतीच्या जागा वाटपात जे आहे विधानसभेत, कारण अवघ्या 1.5-2 महिन्यावर विधानसभा, त्या जागा वाटपाची प्राथमिक चर्चा ही पुढच्या आठवड्यात दिल्लीत अमित भाईंसोबत होणारी, ही सूत्रांची एक्सक्लुझिव्ह माहिती आहे न्यूज 18 लोकमतकडे. आणि त्याचीच एक प्राथमिक पूर्वतयारी चर्चा अमित भाईंसोबत आज अजितदादांनी रात्री इथं केली. त्यानंतर दादा घरी गेले. दादा आता त्यांच्या नेहमीच्या नियोजित दौऱ्यात आहेत. पण भाजपचं जे महाधिवेशन होते त्याच्यात अमित भाई स्वतः संबोधित करतील. देवेंद्र फडणवीस असतील, नितीन गडकरी असतील, बावनकुळे साहेब असतील, ही सगळी मंडळी आज भाजपच्या सगळ्या कार्यकर्त्यांना रिचार्ज करतील. कारण लोकसभेत पराभव झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये काहीसं थोडंसं नैराश्य आहे. ते नैराश्य दूर करण्यासाठी जे महाधिवेशन तब्बल 5,000 पदेकरी, आजी माजी आमदार, खासदार, मंत्री सगळे आणि झेडपी, पंचायत समिती, महापालिका हे सगळे सदस्य तिथे असतील. आणि या कार्यकर्त्यांना एक नवा चैतन्याचा मंत्र देणे, पुढे कसं जायचं, जे शासनाची योजना आहेत ते लोकांसोबत सांगून यासाठीचं महाधिवेशन आहे. बरोबर. चंद्रकांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आणि ज्या वेळेला या महाधिवेशनाचं उद्घाटन